कर्माचा सिद्धांत कोणाची हाय लावून घेऊ नये, त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात. काही लोकांना नाही पटणार हा विषय, पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतलाय आणि त्याचे ते भोग भोगत असतात, त्यांना नक्कीच पटेल. अनेक कारणांनी तळतळाट दिलेला असतो, जसे की शारीरिक, मानसिक, आर्थिक, अपमानास्पद वागणूक, कोणाचे मन दुखावलेले असू शकते, कोणावर अन्याय केला गेलेला असतो, कोणाची काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असते, छळ केलेला असेल, कोणाची हक्काची प्रॉपर्टी फसवून हडप केलेली असू शकते, कोणाचे पैसे बुडवलेले असू शकते, कोणाला अनिती करायला बळ दिलेले असू शकते, शारीरिक दुखापत केलेला असेल, विश्वासात गैरफायदा घेतला गेलेला असेल, ज्याने उपकार केलेले असतील आणि स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला असेल, प्रॉपर्टीमध्ये हिस्सा दिलेला नसेल, तर कुठलेही त्रासाचे कारण नसो, वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो. तो खूप दुःखी होतो, त्याचे मनोबल कमकुवत होत असते. पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते. जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल, पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास होत असतो त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही किंवा देव देखील शाप देत नाही किंवा काठीनेही मारत नाही, पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडून अतिशय तेजस्वी नकारात्मक ऊर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये सोसली जाते. मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते. यालाच तळतळाट असे म्हणतात. मग ज्याने कुणी त्रास दिलेला असतो त्याचे कार्य यशस्वी होत नाही, किंबहुना झाले तरी फार काळ टिकत नाही. सतत अपयश येणे, घरात आजारपण येणे, अशा अनेक प्रकारची काही घटना घडू शकते. आपण किती खरे आहोत आणि किती खोटारडे आहोत हे फक्त आपल्या अंतर्मनालाच माहिती असतं. समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजेच पाप लागणे. त्याची परतफेड शक्यतो याच जन्मात करावी लागते. तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक असा, चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब सगळ्याच करावाच लागतो. मी एका पुस्तकात वाचले होते, राजा धृतराष्ट्राचे 100च्या 100 पुत्र युद्धात मारले गेले होते. तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की असं का व्हावं? माझ्या संबंध जीवनामध्ये मी असे काहीही महान पातक केलेलं नाही की ज्याच्या परिणाम स्वरूप सर्वच्या सर्व पुत्रांचा मृत्यू आपल्या डोळ्यासमोर पाहून त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबी यावे. तेव्हा
श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपलं पूर्वजन्म पाहण्याची दिव्य दृष्टी दिली. धृतराष्ट्र राजाने दिव्य दृष्टीद्वारे पाहिले की साधारण 50 जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका झाडाला आग लावली. आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले. मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक पक्षी आंधळे झाले. पक्ष्यांची 101 पिल्ले उडू न शकल्यामुळे आगीत होरपळून मरून गेली. धृतराष्ट्राची त्यावेळची ती क्रिया होती. त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्राचे 100 पुत्र युद्धात मारले गेले. तेव्हाच ते पूर्ण झाले. कर्म हे फळ देऊनच जाते. प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब हा होतोच. हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांतच आहे. चांगले कर्म चांगले फळ देऊनच शांत होते. वाईट कर्म वाईट फळ देऊनच शांत होते. फक्त वेळ काळ मागे पुढे होऊ शकतो. हाच कर्माचा सिद्धांत आहे. आणि म्हणूनच सतत सत्कर्म करा. ईश्वर नामाचा अंतरंगात सदोदित उद्घोष असावा. अहिंसा, भूतदया, करुणा, प्रेम, शांती, ईश्वर ध्यान ही आपल्या रामकृष्ण, बुद्ध, महावीर, कबीर, नानक, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज या सर्व धर्मपुरुषांनी दिलेल्या शिकवणीवरती चालावे. जीवित गुरु शोधून त्या गुरुचरणावर समर्पित व्हावे. एक गुरुच आपल्याला जन्मजन्मांतरीच्या कर्मबंधातून मुक्त करू शकतो. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपल्या कुणी होतो नीतिभ्रष्ट. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे शेअर जरूर करा. चांगले विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचवणे हा सुद्धा पुण्याचाच भाग आहे. कदाचित एक कर्म तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. रामकृष्ण हरी. ही व्हिडिओ जर आवडली असेल तर आमचं बघाच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा. धन्यवाद.